जवान, बोल बिरसा मुंडा की, बिरसा मुंडा की, बोलो छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। धन्यवाद। सन्मान्य बच्चूभाऊ, सन्मान्य मंत्री उदयजी सामंत यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसंच प्रकाशजी आंबेडकर आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं सुद्धा स्वागत करतील। तसेच कार्यकर्त्यांना पण आपण सर्व इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। आम्ही काय विशेष निरोप मंत्री महोदयांना दिला नव्हता। मला वाटलं का या जिल्ह्यातले पालकमंत्री येऊन याच्याशी चर्चा करेल, इथले मेळघाटचे प्रश्न पालकमंत्री म्हणून समजून घेणार, त्या खरं तर आमच्या अपेक्षा होत्या। एक ग्लास पाण्यासाठी जर वन इथले आदिवासीला फिरावं लागत असेल तर हे फक्त दुःखच नाही आहे। एखाद्याला एक तलवार मारल्यानंतर पुन्हा अधिक मार, इतकी मोठी ते व्यथा आहे। 77 वर्षानंतर साधा एक लाईट त्याच्या घरी लागला नसेल तर मग आम्ही एकाएकी विकसित भारत म्हणत असताना, या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी जात असताना, माझ्या मेळघाटातील आदिवासींना साधं लाईटचा प्रकाश भेटू नये ही त्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट आहे। अपेक्षा पालकमंत्र्याकडून होत्या का त्यांनी कदाचित इथे आले असते तर आम्ही सांगतोय उदयजी सावंत आणि प्रकाशजींना इथं याची गरज पडली नसती। पण शिंदे साहेबांचं खास करून आभार मानल, आम्ही कुठलंही पत्र दिलं नाही, पण गणित सातत्यानं ह्या सगळ्या आदिवासी बांधव पुऱ्या मेळघाट मध्ये या मुद्दे घेऊन जेव्हा फिरतोय तेव्हा एक उपमुख्यमंत्री या सगळ्याची दखल घेऊन 2 मंत्र्याला पाठवतो, हे खऱ्या अर्थानं मानवतेचं लक्षण आहे। म्हणून शिंदे साहेबांचं खास करून आभार मानन, पण निवड आम्ही आभार मानत असताना या प्रत्येक मुद्द्यासोबत तुमची प्रामाणिकता, तुमची इमानदारी तेवढीच मजबूत राहिली पाहिजे, ते तेवढंच महत्वाचं आहे। मित्र, इथं पालकमंत्र्याला येता आलं असतं, पण योगायोगाने कोकणात असणारे उदय सावंत जेव्हा आम्ही पाहतोय सह्याद्रीच्या कुशीत थांबतोय, हा मेळघाट सातपुड्याच्या कुशीत उभा आहे। सातपुड्याच्या कुशीत असणारं दुःख तुम्ही सह्याद्रीमध्ये राहून कसं आम्ही पाहतोय तुम्ही समजू शकता। साध्या साध्या गोष्टीसाठी जर संघर्ष करावा लागत असेल, चुरणीचा प्रस्ताव आम्ही पाहतोय प्रकाशजी 50 खाटांचं आपल्याकडे पाठवलेलं आहे। मला वाटतं तुम्ही थोडासा जर प्रयत्न केला तर इथं बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे। आम्ही त्या दिवशी चुरणीला मुक्कामी होतो आणि सकाळी एक बालमृत्यू झाला, म्हणजे इथं बालमृत्यू म्हणजे शॉपच लागला। सगळ्यात जास्त महिलांच्या अडचणी आहे। महिला आणि बालमृत्यू याचं जे काही आम्ही पाहतो, एकंदरीत हे दुःख जर पाहिलं तर सगळ्यात जास्त चिखलदरा जरी तालुका असला तरी चुरणीची ओपीडी सगळ्यात जास्त आहे, कारण हा सगळा अर्धा अधिक भाग टायगर प्रोजेक्टच्या संबंधित आहे। 50 ते 60 गावं त्याला अधिक निगडीत आहे, तिथली ओपीडी जास्त आहे। आणि तिथं जर महिला बाल रुग्णालय सहित 50 बेडचं जर हॉस्पिटल तुम्ही मंजुरात केलं तर मला वाटतं या शापातून माझा मेळघाट बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही। आरोग्य मंत्री म्हणून त्याची खबरदारी आपण खरं तर घेतली पाहिजे, ते आम्हाला सांगितलं गेलं पाहिजे। आरोग्याचा इथं प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपकेंद्रावर एक नर्स होत्या, आमचे डॉक्टर तिथं हजर राहत नाही। त्यांना आम्ही विचारलं, राहिले उपकेंद्राला क्वार्टरच नाही, क्वार्टर आहे कुठं तर पाणी नाही, विद्युत नाही, संडासाला जायला जागा नाही। तुम्ही मेळघाटसाठी वेगळा प्लॅन करावा लागेल। प्राथमिक आरोग्य केंद्राला जसे तुम्ही क्वार्टर दिले, ते एक बिचारी नर्स या गादी एवढा खोली करून दिली, त्याच्यातच तिला स्वयंपाक करायचं, तिथंच संडासाचं, आणि अशी अवस्था आहे कर्मचाऱ्याची, कसं राहणार तो? मला वाटतं तुम्ही याचा अभ्यास जर केला, एक मीटिंग जर घेतली, आम्हाला सह्याद्रीचा विषय नाही, या सगळ्यांनाच बोलावा।
इथं श्रेयाची लढाई नाही आहे, इथं जगण्याची लढाई फार महत्वाची आहे. कुणाला श्रेय द्यायचं कुणाला नाही द्यायचं हा बिलकुल आमचा प्रश्न नाही. आमचं नावही घेऊ नका त्याच्यात, काही विषय नाही. पण कर्मचारी राहायचीच जागा नसेल तर तू उपकेंद्रामध्ये राहील कसं? तो राहिला नाही तर मग तपासण्या होणार कसं? त्या डिलिव्हरी मातेचं ज्ञान आम्ही पाहतो, तिला ते नॉलेज देणार कसं? म्हणून उपकेंद्र आपण प्राथमिक आरोग्य केंद्राला मेळघाटसाठी तरी किमान आपल्याला वेगळा प्लॅन करावा लागेल. किमान वेगळ्या प्लॅनसाठी तुम्हाला समोर जावं लागेल. दुसरं विद्युतचं आहे. उदयजी, मी तुम्हाला ओळखून आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं कोकणातले काही प्रश्न धडीच निघाले, ज्या पद्धतीनं आंदोलन तुम्ही हाताळलं, इथं सगळ्यात मोठं 22 गावचं लाईन अजून 77 वर्ष झाले. काही लोकांना आम्ही विचारलं लाईट आली का? म्हणजे लाईट काय असतं लाईटच माहित नाही. 77 वर्ष होऊन गेले भाऊ. आमच्या इकडे झगझगाट आहे. या मंडपातच 4 चौफेर लाईट लागलेला आहे. पण गरीब आदिवासीच्या घरी लाईट जर देऊ शकलो नसेल तर हे आमचं सगळ्यात मोठं अपयश आहे. तुम्ही यावर मोठं लक्ष घालावं लागेल. इथं प्रस्ताव पाठवला, याच्यात जर आम्ही पाहतोय मेढानं जर पुढाकार घेतला तर मी सांगतोय मेढानं काही सोलरच्या माध्यमातून काही प्रस्ताव काही लाईन कुठे ठिकाणी दिल्या गेली. परंतु मेढाच्या आता नवीन संकल्पनेनुसार किमान 3 फेजची एवढी लाईन देऊ शकतो, जेथपर्यंत पारंपरिक विद्युत भेटत नाही तोपर्यंत. 1 महिन्याच्या आत केंद्र आणि राज्य, गुलाबराव पाटील त्याचे मंत्री आहे, त्यांच्याकडे राज्याचा जर निधी दिला, मी सांगतो मे महिन्याच्या आत या 52 गावच्या योजना पूर्ण करून लोकांना नळाचं पाणी देणारं सरकार म्हणून तुमचं नाव घेतलं जाईल. एवढं पुण्याचं काम आम्ही ज्याला धर्म म्हणत होतोय, तो धर्माचं काम मला वाटतं आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. ते खास करून ही आमची आग्रही मागणी राहील. दुसरं आपण पाहतोय नरेगामध्ये काल आम्ही डोम्याला गेलो. डोम्यामध्ये 5-6 महिला एकत्रित आल्या. आता तिथं काय झालं, रेंज येत नाही. टावर उभे राहिले. अडसूळ साहेबाला माहित आहे, टावर बीएसएनचे उभे आहे पण रेंजच नाही आहे, नेटवर्कच नाही आहे. शून्य नेटवर्क, काहीच भेटत नाही, कुठलाही संवाद होत नाही, काहीच होत नाही. आता नेटवर्क येतं त्या गावातून डोम्यापासून 4 किलोमीटर ते टेकडीवर जावं लागतं. टेकडीवर नरेगामध्ये काय आहे, फोटो काढल्याशिवाय त्याची मजुरी, त्याचा दिवस गृहीत धरला जात नाही. 4 किलोमीटर बाया गेल्या, 4 किलोमीटर वापस आल्या, पूर्ण दिवस गेला, पूर्ण दिवस वाया गेला. किमान मेळघाटसाठी ऑफलाईन मास्टर काढण्याचा एक विशेष बाब आपल्याला करावं लागेल. किमान मेळघाटसाठी तरी तेवढं फार महत्वाचं आहे. 4-4 महिन्यापासून एमआरसीची मजुरी भेटत नाही. 4-4 महिने कसा जगणार आहे मजूर? 4-4 महिन्यापासून जर मजुरी भेटत नसेल तर 15 दिवसात मजुरी देण्याचा आपला शासन निर्णय आहे. आणि 4-4 महिने भेटत नसेल तर किमान मेळघाटवाल्यांसाठी तरी 15 दिवसाच्या आत ही मजुरी भेटली पाहिजे, हा आमचा आग्रह राहणार आहे. दुर्गम भागात जे घरकुलं बनतं, आमच्या इकडे 6,000 ट्रॉली भेटते, इथं रेतीची ट्रॉली 30,000 भेटते. 130 किलोमीटरहून रेती आणावं लागतं. घरकुल कसं बांधणार तो? पण इथल्या घरकुलीसाठी 50,000 आपला अधिकचा निधी आपल्याला द्यावा लागेल. म्हणजे ह्या ज्या मागण्या आहेत त्या फार महत्वाच्या आहे. दुसरं आम्ही पाहतोय का राज्य परिवहन प्रतापजी सरनाईक आहे, इथं मोठ्या गाड्या फिरतच नाही. घाट आहे ना, मोठ्या गाड्या इथे ट्रेन होतच नाही, घाटातून रिवर्स यावं लागतं. लहान बसेस, मानव अधिकाराकडे आपण याचा प्रस्ताव दिला 25 गावच्या गाड्याचा, हा जर मंजूर झाला तर मेळघाटचं वाहतुकीचं जे काही विषय आहे तो मार्गी लागेल. आणि सेमाडवरून जर काही बसेस सोडल्या तर आपण प्रताप सरनाईकांना सांगितलं तर हा प्रश्न मार्गी लागू शकतं. चोरणे येतं किमान तालुका निर्माण झाला पाहिजे. चोरणीला एपीएमसीचा तिथं एपीएमसी नाही आहे, परतवाड्याला माल विकावं लागतं. एका पोत्या मागं 300 रुपये खर्च होते. मका विकला 1100 आणि पोत्या मागं खर्च आला 300, म्हणजे 800 रुपये त्याला भेटले, अशी अवस्था आहे. एपीएमसी किमान जर दिली, भारत संचाचं ते आपण पाहतोय
तर ते नेटवर्क इथं आलं पाहिजे. 10 टावर मंजूर केले कलेक्टरांनी, पण त्याला नेटवर्क नाही आहे. त्यासाठी आवश्यक बँक नाही आहे. जीवन प्राधिकरणचं आपण बोललो आहे. बांधकाम विभागाचं काय झालंय, मला वाटतं आपल्याला लगेच जावं लागतं, पण ठामपणे तुम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवतो आहे. जे मुद्दे आम्ही तुमच्याकडे देतो आहे त्याबाबत आपण ठाम भूमिका घेणं महत्वाचं. आपण उपोषणच्या वेळेस आले होतं, कर्जमाफीचा शब्द आपण दिला होता. शिंदे साहेबांनी त्यावर खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नानं बराच आज 2 लाखाची कर्जमाफी झाली. याचा आभार मानत असताना रेग्युलर कर्ज जे काही भरतात त्याच्यासाठी सुद्धा 50,000 देऊन चालणार नाही. किमान 1.5 लाख रुपये तरी त्याला दिले पाहिजे, अशी सुद्धा सगळ्यांची मागणी आहे. कारण 50,000 कारण तोही हुसने पासने आणूनच ते रेग्युलर कर्ज भरतं. ते जर दिलं तर एक मोठा निर्णय यांच्यासाठी होईल. म्हणून या सगळ्या संदर्भात आपल्याला नम्र विनंती आहे का आपण दखल घेत अधिवेशन चालू असताना इथं आलात. कदाचित नाही आले असते तर आज मोठा अनर्थ झाला असता. आम्ही सुद्धा मनात वेगळे मनसुबे घेऊन आलो होतो. तुमचा मान राखावा आणि तुम्ही जे काही दखल घेतली त्या दखलमध्ये आम्ही पाहतोय ते बेदखल होणार नाही याची निश्चितच आम्हाला हमी द्यावी अशी आपल्याकडे विनंती करतो आहे. कारण तुमचं हेलिकॉप्टरनं आल्यामुळं ते सूर्य डुबाच्या अगोदर उडालं पाहिजे याची आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्या जमा झालेल्या लोकांना असं नाही वाटलं पाहिजे का आले न गेले काही भेटलं नाही, असं होता कामा नये. म्हणून आपण त्या पद्धतीनं आपण इथं शब्द देणं गरजेचं आहे अशी विनंती करतो आणि हे 2 शब्द संपवतो. प्रहार संघटनेचे नेते, संघर्ष योद्धा म्हणून आम्ही सगळेजण ज्यांच्याकडे बघतोय ते आदरणीय बच्चूभाऊ. आजच्या या मेळघाट परिसरातल्या तमाम सगळ्या नागरिकांच्या सगळ्या समस्यांना या ठिकाणी भेट देऊन जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आपल्या विभागाचे माजी खासदार आदरणीय आनंदरावजी अडसूळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय बच्चूभाऊंच्या सोबत खांद्याला खांदा लढवणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते नेते आणि त्याचबरोबर या पायी चालत आपल्या सर्वांच्या या संघर्षाला समाजाबरोबरच सरकारसमोर मांडण्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्वजण. खरं तर बच्चूभाऊंच्या बरोबर 2014 पासून आमदार म्हणून मी त्यांच्यासोबत काम करतोय आणि काम करत असताना एखादा संघर्ष योद्धा कशा पद्धतीचं काम करतोय त्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही सगळेच जण त्यांचे फॅन आहोत. विशेषतः सत्तेमध्ये असताना सुद्धा आणि सत्तेच्या उलटा असताना सुद्धा एखादा माणूस ज्यावेळेला बोलतोय आणि त्याच्या बोलण्यातली जी काही प्रचंड अशा पद्धतीची आतून असणारे जो काही प्रचंड अशा पद्धतीचा आतला आवाज आहे तो बघितल्यानंतर ते सत्तेत असोत अथवा विरोधात असोत ज्या पद्धतीने ते बोलतात त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं मत ते मांडतात. अशाच पद्धतीची भावना तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजातल्या प्रत्येक माणसांच्या मध्ये. आणि म्हणूनच आजच्या या आपल्या संपूर्ण संघर्ष यात्रेला इथं प्रहारच्या वतीनं ज्या पद्धतीनं बच्चूभाऊंनी आपल्या सगळ्यांच्यासाठी आंदोलन छेडलंय, शिवसेनेचे मुख्य नेते, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या जनतेचे नेतृत्व करणाऱ्या आम्हा सर्वांचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी, आदरणीय उदयजी सामंत साहेबांनी आम्हाला सांगितलं की तात्काळ त्या ठिकाणी जा. मेळघाटमध्ये ज्या पद्धतीनं बच्चूभाऊंनी आंदोलन छेडलं आणि तिथल्या असणाऱ्या सगळ्या मागण्या, तिथल्या असणाऱ्या सगळ्या नागरिकांच्या समस्या त्यांना न्याय देण्यासाठी जे जे आपल्याकडून करता येईल तेवढं करा. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो आदरणीय बच्चूभाऊंनी या ठिकाणी 2-3 मुद्दे की जे माझ्या विभागाशी संबंधित आहेत ते मांडले. त्यातला पहिला मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी चोरणीचं 30 खाटावरून 50 खाटाचं उपजिल्हा रुग्णालय करण्याबद्दलचा या ठिकाणी मागणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून केली. मी मंत्री झाल्यानंतर या मेळघाट परिसरामध्ये मी आलो होतो आणि संपूर्ण या परिसरातल्या सगळ्या आरोग्याच्या व्यवस्थांना अधिक चांगल्या पद्धतीने कसं विकसित करता येईल त्यासाठी जे जे काही सातत्यानं धावपळ करण्याचा वर्षभर मी प्रयत्न करतोय. त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये निश्चितपणाने मी आपल्याला सांगतो की आज आदरणीय बच्चूभाऊंनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं जी काही मागणी मांडली, पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भातली एक बैठक घेऊन उपजिल्हा रुग्णालय करण्याबद्दलचा निर्णय घेण्याबद्दल मी पहिल्यांदा प्राधान्याने आपल्या सगळ्यांच्यासाठी प्रयत्न करेन. या ठिकाणी आदरणीय बच्चूभाऊंनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं दुसरा मुद्दा मांडला की ज्या पद्धतीनं या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना आणि विशेषतः उपकेंद्र असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील तिथं आमच्या महिला भगिनी ज्या ठिकाणी सेवा देतात
त्यांना स्वच्छतेचे विषय असतील, त्यांना निवाऱ्याची व्यवस्था असेल, त्या सगळ्यासाठी एक स्वतंत्र प्लॅन करण्यासाठी सुद्धा त्यांनी सूचना केली. पुढच्या आठवड्यामध्ये बैठक जी असेल त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यासाठी स्वतंत्र बजेट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सुद्धा घेण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही स्वतंत्र अशा पद्धतीचा आराखडा तयार करू आणि त्याबद्दल आपणालाही आम्ही बोलवतो आणि त्या पद्धतीनं त्याच्याबाबत सुद्धा निर्णय घेतो. मी मुद्दाम तिसरा एक मुद्दा आपल्या सर्वांच्या साक्षीने आदरणीय बच्चूभाऊने आपल्या सर्वांना सुद्धा सांगेल. पालघरच्या परिसरामध्ये मी गेलो, आदिवासी भाग भरपूर आहे. मेळघाटला मी आलो होतो, चिखलदऱ्याला मी आलो होतो, आदिवासी भाग भरपूर आहे. नंदुरबारमध्ये मी गेलो, आदिवासी भाग भरपूर आहे. आणि त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये सुद्धा मी गेलो आणि तिथं सुद्धा आदिवासी भाग भरपूर आहे. विशेषतः कुपोषणा इतकाच आपल्या सगळ्यांच्यासाठी सिकल सेल सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. आणि मी 21 जिल्ह्यांमधल्या सिकल सेलसाठी सिकल सेल मुक्त महाराष्ट्राचं अभियान छेडलं. गेल्या 4-5 वर्षांमध्ये एकूण नोंदणी 70 लाख व्हायला नव्हती, परंतु आता आम्ही 60 ते 65 लाखापर्यंत पोहोचलो. 100% स्क्रीनिंग आम्ही करतोय आणि त्याच्या माध्यमातून उपचार आणि सिकल सेल मुक्त महाराष्ट्राचं अभियान सुद्धा यशस्वी करतोय. माझी आपणा सर्वांना विनंती आहे, आंदोलनातले सगळे मुद्दे तर आम्ही करूच करू, परंतु सिकल सेल मुक्त महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या अभियानामध्ये सुद्धा या मेळघाट आणि चिखलदरा परिसरातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा अजूनही ज्यांचं स्क्रीनिंग राहिलं असेल ते सगळं पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सगळ्या टीमला मदत करावी अशा पद्धतीची विनंती करतो. निवेदनामध्ये अन्य काही मुद्दे आहेत, विशेषतः त्याच्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांचे विषय आहेत. त्याच्याबद्दल जर काही काम चुकारपणा करत असेल, निवेदनात ज्या ज्या गोष्टी असतील त्याबद्दलची चौकशी करून आम्ही तात्काळ कारवाई करू. दुसरा मुद्दा आहे की याच्या बरोबरीनं आपण सगळ्यांनी इथं असणाऱ्या सगळ्या एकूणच लाईट नसेल त्यावेळेला बॅटरी, जनरेटर, ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्याची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही सगळेजण पुढच्या आठवड्यातल्या बैठकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना राईट रिझल्ट देऊ एवढं आपल्या सर्वांच्या साक्षीनं सन्मान्य बच्चूभाऊंना आपल्या सगळ्यांना सांगतो. ज्या गोष्टी आम्ही सांगितल्यात त्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने सांगतोय. त्यामुळे भाषण करणं नाही तर प्रत्यक्ष कृती करून आपल्या सगळ्यांना रिझल्ट देणं यासाठीच आम्ही आलोय. त्यामुळे त्या पद्धतीची भूमिका घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये या सगळ्या गोष्टींना मार्गी लावण्यासाठी आपल्या संघर्ष यात्रेच्या निमित्तानं लोकभावना आणि लोकांच्या भविष्याच्या प्रगतीसाठी असणारी आपल्या सगळ्यांची तळमळ या सगळ्याला सरकारच्या वतीनं सार्थ ठरवण्यासाठी आम्ही काम करून पुढच्या टप्प्यातले आठवड्यानंतरचे रिझल्ट आपल्याला देण्याबद्दलची ग्वाही या आंदोलनाच्या निमित्ताने मी देतो आणि थांबतो. धन्यवाद. पण बच्चूभाऊ, मी सरकारच्या वतीनं आंबेडकर साहेबांनी तर त्यांच्या विभागाची भूमिका मांडलेलीच आहे, पण पाणी पुरवठा असेल, रोजगार हमीचा विषय असेल, माझ्या उद्योग विभागाचा काही विषय असेल, परिवहनचे विषय असतील, हे अधिवेशन संपायच्या अगोदर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार सगळ्याच्या सगळ्या बैठकांचं आम्ही आयोजन करू आणि या जमलेल्या सगळ्या बांधव आणि भगिनींना आम्ही न्याय मिळवून देऊ. हा खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्ही शब्द द्यायला आलो. आणि आम्ही नुसता शब्द देत नाही तर आता पुढं स्वतः शिंदेसाहेब देखील तुमच्याशी मुंबईतनं बोलणार आहेत. आम्हाला देखील सकाळी साहेबांनी सांगितलं की कुठच्याही परिस्थितीमध्ये त्या जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जी संघर्ष यात्रा बच्चूभाऊंची निघते त्याच्यामध्ये शासन म्हणून तुम्ही सहभागी झालं पाहिजे. आंदोलन करणाऱ्या या उन्हातनं चालणाऱ्या माझ्या महिला भगिनींना न्याय दिला पाहिजे, माझ्या शेतकरी बांधवांना न्याय दिला पाहिजे. म्हणून अधिवेशन असताना देखील दुपारनंतर भाऊ आम्ही निघालो आणि या परिसरामध्ये आलोय. राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी देखील एक बैठक लावणार आहे. या परिसरामध्ये इथल्या तरुणांच्या आणि तरुणींच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर माझ्या उद्योग विभागाच्या निमित्तानं इथं नक्की मला काय करता येईल हा देखील निर्णय माझ्यासारखा उद्योग मंत्री भविष्यामध्ये नक्की घेणार आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आम्ही थोड्या कालावधीसाठी जरी आलो असलो तरी नक्की आम्ही काम करण्याच्या उद्देशानं आणि काम करण्याच्या भावनेनं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं आलोय. त्याच्यामुळे जास्त वेळ मी काय बोलणार नाही. परंतु बच्चूभाऊंनी आता मला सांगितलं की 250 किलोमीटर आपण चालताय आणि सगळी हजारो लोक तुमच्या साथीला या उन्हामधनं चालताय. आता जरी आम्ही 100 मीटर चालायला सुरुवात केली तरी आमच्या पायाला चटके बसणार, मग परत आम्ही गाडीमध्ये बसणार. परंतु तुम्हाला आवश्यक असलेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि न्याय मिळवून घेण्यासाठी माननीय बच्चूभाऊंची जी यात्रा आहे ही फुकट जाणार नाही एवढंच दोघंही मंत्री आम्ही शासनाच्या वतीने तुम्हाला शब्द देतो. आणि हा देखील शब्द देतो की आपल्या दिलेल्या प्रश्नानुसार पुन्हा याचं आंदोलन आता तुम्हाला करावं लागणार नाही. कारण शेवटी जनसामान्यांचा प्रश्न मांडत असताना बच्चूभाऊंनी घेतलेला निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे, स्वतःच्या स्वार्थाचा देखील नाही, याची देखील आम्हाला जाणीव आहे.
आणि माझं मनोगत संपवत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट मी इथे सांगणार आहे की महाराष्ट्र शासनानं परवा मुख्यमंत्री मोदयांनी कर्जमाफी जाहीर केली, पण या कर्जमाफीचं मूळ कुठं होतं तर ते आज या व्यासपीठावर आहे. बच्चूभाऊंचं आंदोलन केलं नसतं, बच्चूभाऊंनी नागपूरच्या परिसरामध्ये आंदोलन केलं नसतं, उठाव केला नसता. बच्चूभाऊ उठाव आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुमचा शेतकऱ्यांच्या निमित्तानं असलेला उठाव त्याची दखल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वस्त केलं की शासनाच्या वतीनं आम्ही कर्जमाफी करू. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील त्याच्यामध्ये नक्की लक्ष घालू, पण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख देखील या ठिकाणी केला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी जी घोषणा केली होती त्याची परिपूर्तता करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. परंतु पुन्हा एकदा सांगतो की जर बच्चूभाऊंनी ते आंदोलन सुरू केलं नसतं तर एवढ्या लवकर कर्जमाफी होऊ शकली नसती. त्याच्यामुळे बच्चूभाऊ तुमच्या आंदोलनाला सरकारमध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो, तुम्हाला दिलेली सगळी आश्वासनं आमच्याकडनं पूर्ण केली जातील हा देखील शब्द देतो. आम्हाला खरं तर अमरावतीवरनं परत जायचं होतं, पण आम्ही जेव्हा अमरावतीला आलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला आता नागपूरला यायचं आहे आणि नागपूरवरनं आम्हाला परत मुंबईला जायचं असल्यामुळं मी आपला जास्त वेळ घेत नाही. माझ्या मनोगतानंतर ज्या ज्या काही मागण्या माननीय बच्चूभाऊंनी केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात माननीय शिंदे साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा बच्चूभाऊ आपण हे आंदोलन स्थगित करावं अशा पद्धतीची विनंती करतो. शिंदे साहेब आपल्याशी संवाद साधतात. हॅलो साहेब बोला बोला, ऐकताय. बच्चे भाऊ जय महाराष्ट्र. बच्चे भाऊंचा विजय असो. अरे बच्चे भाऊने आंदोलन केलं कर्जमाफीचं, म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदय, मी अजितदादा होते त्यावेळेस आम्ही बैठक घेतली आणि एक कमिटी केली आणि 30 जून पर्यंत अहवाल आणण्याचा निर्णय घेतला. पण या बजेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला तो बच्चू भाऊनी आंदोलन शेतकऱ्यांसाठी केलं, म्हणून आम्ही तात्काळ जी घोषणा आम्ही केली होती कर्जमाफीची घोषणा जी केली होती, वचन दिलं होतं निवडणूक पूर्व काळात, निवडणुकीच्या वेळेस ते आम्ही पूर्ण केलं. याचं श्रेय देखील बच्चू भाऊला जात आहे. आणि बाकी आरोग्य, उद्योग, पाणी पुरवठा, आरोग्य मंत्री पण तिकडे गेले, उद्योग मंत्री पण तुमच्याकडे आहे आणि पाणी पुरवठ्याचे गुलाबराव पाटील आणि काही विषय जे रोजगार हमी योजनेचे आहे ते देखील आपले मंत्री सोडवतील. स्कायवॉकचा विषय आहे, मेळघाटचा विकास आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना देखील या बाबतीमध्ये सांगतो आणि याच्यामध्ये मी स्वतः पाठपुरावा करून मुख्यमंत्री महोदयांकडून आपण जे जे काही विषय आहेत, पुढील काही विषय पॉलिसी मॅटर आहेत ते आपण सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करू. पूर्ण टीम तुमच्या मताशी सहमत आहे. मला वाटतं सिडको पण आपल्याकडे आहे, चिखलदऱ्याचा सिडकोचा आणि स्कायवॉकचा आहे. जर आपल्या शिडकोचं काम मी करतो, माझ्याकडे आहे, मी करतो. अधिवेशन झाल्यानंतर लगेच बैठक घेतली पाहिजे, कारण सगळे लोक पायी आलो, 250 किलोमीटर आम्ही पायी चालत आलो. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. कर्जमाफीची तुमची भूमिका या शेतकऱ्याच्या डोळ्यातली आसू पुसण्याची होती, पण आता मेळघाटचे पण आसू तुम्हाला पुसावं लागेल. अशी तुम्ही मला वाटतं सगळ्यांना एकदा हमी दिली तर अधिक त्यांना थोडं. बिलकुल, बघा सरकार आहे, तुमचं सरकार आहे, शेतकऱ्याचं आहे, सर्वसामान्यांचा आहे. त्यामुळे मेळघाटचा विकास, मेळघाटला मी आरोग्यमंत्री होतो तेव्हा गेलो होतो आणि मला तिकडची जाणीव आहे. त्या भागाचा विकास आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि एक आपण
आधी हे अधिवेशन संपलं की मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक बैठक लावून टाकू आणि बाकी ज्या ज्या मंत्र्यांकडे विषय आहेत त्या मंत्र्यांकडून सोडून घेऊ. बरोबर आहे. ओके ओके, धन्यवाद. आणि तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं त्याची दखल सरकारने घेतली बघा. बरोबर. त्याबद्दल धन्यवाद. Yes, आपणही दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद. आम्ही फक्त आता 1.5 लाख रुपये करा रेग्युलर कर्जवाल्यांचं. ते 50. अरे बाबा, आता थोडं दमाने घेऊया. ओके, ठीक आहे, धन्यवाद. कांद्याचा पण विषय होता, पण पुढच्या बैठकीत घेऊ. पुढच्या बैठकीत घेऊ आपण. हा, ओके, थँक्यू. आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. मेळघाटसाठी आपण पहिल्यांदा आंदोलन करतो आहे आणि त्या एकदम टोकापर्यंत मला वाटतं त्याला एक सरळ दिशा भेटलेली आहे. आज या मेळघाटच्या सगळ्या प्रशासकीय ज्या गोष्टी होत्या, आम्हाला 22 गावच्या पिण्याच्या पाण्याचं 20 तारखेपर्यंत एप्रिलपर्यंत पूर्ण करू त्यांनी सांगितलं, म्हणजे प्रशासकीय स्तरावरचं. त्याच्यानं मला असं वाटतं का ही सुरुवात आहे. थोडं सरकारचं ऐकून घेऊ, नाही ऐकलं तर आम्ही जिवंत जाईन आंदोलन करायला. पैसे थोडे लागतं. 250 किलोमीटर चाललं, पुन्हा 500 किलोमीटर चालू, पण सोडणार नाही. मेळघाटच्या प्रत्येक घरातल्या समस्या, तिथल्या प्रत्येक वेदना ह्या पूर्ण केल्याशिवाय बच्चू कडू स्वस्त बसणार नाही. त्यांच्या आश्वासनावर आम्ही आज आंदोलन जरी सोडत असलो तरी आमच्या डोक्यात असणारी ती वेदना जेथपर्यंत पूर्ण होत नाही तेपर्यंत जाणार नाही. हे बच्चू कडूचं आश्वासन आहे, बच्चू कडूचा हा शब्द आहे. मी त्या जवळून पाहिलेलं आहे. एका ग्लासच्या पाण्यासाठी जर मरमर करावं लागत असेल तर मा कसम हम भी छत्रपति शिवराय के महाराज के हैं, बिरसा मुंडा के महादेश के हैं, जो बाबा साहेब आंबेडकर के विचारधारा से चलने वाले हैं. मला असं वाटतं का कदाचित ही जर आंदोलन केली नसतं तर हे तेवढं सत्य पण आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी पण खूप याच्यात कष्ट घेतले. मीटिंग लावण्यापासून सगळ्या गोष्टी कशा कशा पद्धतीनं कर्जमाफी होईल त्याबद्दल आतापर्यंत बोललो नाही कर्जमाफी होईपर्यंत. पण त्यांना जे काही कष्ट घेतले किंवा मेहनत घेतली त्यांना आमचा प्रणाम आहे. परंतु त्याच्यामध्ये रेग्युलर कर्जवाल्यांसाठी आता वेगळी तरतूद, वेगळा निधी 50,000 ते चालणार नाही. 1.5 लाख रुपये द्यावं लागेल. आणि हे सगळ्या शेतकऱ्यांचं, माझं श्रेय नाही आहे, हे सगळे राजू शेट्टी असेल, नवळे जे असेल, तुपकर जे असेल, चटप जे असेल, माझा कार्यकर्ता असेल, माझा शेतकरी असेल, मी हे एकटा श्रेय घेत नाही. त्यांनी जरी दिलं असेल पण हे सगळ्यांचं श्रेय आहे. सरकारलाही मी श्रेय देऊ इच्छित आहो. त्यांनी किमान जो शब्द दिला होता तो पाळला. रकमेची इकडे तिकडे आहे, त्या रकमा कशा वाढवून घेता येईल हा आम्ही जरूर प्रयत्न करू. बिलकुल. आम्ही कसं आहे त्यासाठी आम्ही जितकं लढता येईल तेवढं लढू.